शिक्षिका पुरस्कार 2025 प्राप्त सौभाग्यवती स्मिता सुजित जगताप यांचा या ठिकाणी शुभ सन्मान झालेला आहे. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी स्त्री शक्तीचा जागर होणं अत्यंत आवश्यक आहे. असं म्हणतात की थेंबा थेंबातून सागर व्हावा आणि विश्वाच्या कल्याणासाठी पुन्हा एकदा स्त्री शक्तीचा जागर व्हावा. असा स्त्री शक्तीचा जागर या ठिकाणी आता झालेला आहे. मी आदरणीय नितीनजी खाडे आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आत्ताच या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित झालेले सन्माननीय चांदभाई शेख यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. प्रत्येक मान्यवर पाहुण्याचा या ठिकाणी आदर प्रित्यर्थ यथोचित मान सन्मानाने सत्कार केला जातोय. सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान. पांडवादेवी रायवाडी अध्यक्ष संजयजी खाडे यांना विनंती करतो की आपण सन्मान्य आदर्श शिक्षक श्री सुजित आपल्याकडे आहे. तुमचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला कळवा. या ठिकाणी वेटिंगवर संघ आहेत. आम्ही आपल्याला वारंवार या ठिकाणी सूचना देतोय. पांडवादेवी रायवाडी संघ 2 मिनिटांमध्ये आपला निर्णय अथवा प्रतिनिधी या ठिकाणी आला नाही तर आपला संघ स्पर्धेमध्ये खेळू शकणार नाही. सूचनेकडे लक्ष असू द्या. या ठिकाणी आपण आत्ताच खऱ्या अर्थाने आत्ताच या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित झालेले आमच्या परळी विभागामधील ज्यांनी अनेक स्पर्धा ज्यांच्या नावातून साजऱ्या व संपन्न झाल्या, राज्यभरातून संघ ज्या ठिकाणी ज्यांच्या स्पर्धेची अगदी आतुरतेने वाट बघत असतात, ते सन्माननीय विलासदादा युवा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय विलासदादा पालवे यांचा आपण या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. जितू खाडे आपल्याला विनंती करतो आपण विलासदादा पालवे यांचा यथोचित मान सन्मानी आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोर दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय बाळा देशमुख साहेब
साहेब आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. खऱ्या अर्थाने अनेक दिग्गज व्यक्तिमत्व आजच्या या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत आणि प्रत्येक व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून यथोचित सन्मान केला जातो. डीजे ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. ग्रुप ग्रामपंचायत कळमचे सरपंच साहेब आदरणीय सुभाष दादा मानकर आपल्याला विनंती करतो आपण येऊन आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. सुनील शिर्के आर्य शिंदे आपल्याला विनंती करतो साहेब आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अनेक दादा पालवे आपण या ठिकाणी सारी मंडळी घेऊन या ठिकाणी उपस्थित झालात. खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं की श्रीकृष्णाच्या सहवास अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला. हनुमंताच्या सहवासाने श्रीरामांच्या सहवासाने हनुमान धन्य झाला आणि त्याच प्रकारे आदरणीय विलास जाधव युवा प्रतिष्ठान आपल्या साऱ्यांच्या उपस्थितीने आजचे व्यासपीठ मात्र धन्य झालं. आपलं खूप खूप धन्यवाद. लगेच आपण पुढील सामन्याकडे वळतोय. मातृच्या कुर्डूस विरुद्ध धाबीर स्पोर्ट्स क्लब रोहा. या ठिकाणी मी विनंती करेल आजच्या सत्कार मूर्ती सन्माननीय सौ स्मिता सुजित जगताप यांना विनंती असेल की आपण 2 शब्द आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे. नमस्कार. आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्ताने माझा असा सत्कार बंड्या मारुती क्रीडा मंडळ रासळ यांच्यातर्फे माझा असा सत्कार व्हावा हे माझं भाग्य आहे. हे माझं भाग्य आहे आणि मी तुम्हा सर्वांचे आभारी आहे की माझ्या नववर्षाची सुरुवात तुम्ही अशा प्रकारे माझा सन्मान करून केलेला आहे. मी रासळ गावाची वावे गावाची कन्या आणि रासळ गावाची सून आहे आणि माझा सत्कार तुम्ही सर्वांनी केलेला आहे त्याबद्दल मी आभारी आहे. आणि राज्यस्तरीय पुरस्कार मला प्राप्त झाल्यानंतर हा पहिला सत्कार आहे जो माझ्या सासरी होत आहे. त्याचा मला खूप अभिमान आहे. आत्ताच नुकताच एक आमच्या शिक्षकांच्या स्पर्धा पार पडल्या. त्याच्यामध्ये मी रायगड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आणि कोकण विभागातून द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे आणि आता राज्यस्तरावर मी रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहे. तर नक्कीच तुम्ही हा जो माझा सत्कार केला आहे तो माझ्यासाठी प्रेरणादायी आहे आणि राज्यस्तरावरही नक्की टॉप 10 मध्ये माझी वर्णी लागेल याची मला खात्री वाटते कारण तुम्हा सर्वांचे शुभाशीर्वाद माझ्याबरोबर आहे. केतन असं आता म्हटला की मी वावे गावाची कन्या आहे परंतु त्याने मला भरभरून प्रेम दिलं. आज मी जी पुढे जात आहे ती त्यांनी दिलेल्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे पुढे जात आहे. तुमचे प्रेम आशीर्वाद असे सदैव माझ्या पाठीशी राहू द्या आणि तुम्हा सर्वांचे मी पुन्हा खूप खूप आभार. धन्यवाद ताई. ताईसाठी मी 2 शब्द नक्की बोलेल की ताई आपण तुझ्यासारखे जे हिरे आहेत ना ते रायगडाचे खडे आहेत. खडे आहेत ते आपण समजून घ्यायला लागेल कारण आपण असं म्हणतो की रायगडावरी खडे पसरले शिवरायांच्या पायी हीच आम्हाला माणिक मोती दुसरी दौलत नाही. अशी दौलत आपल्याला आदर्श शिक्षिका स्मिताताई जगताप यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेली आहे. खूप खूप धन्यवाद ताई.
आत्ताच या ठिकाणी आम्हाला आदरणीय चांदबाई शेख यांच्या माध्यमातून रोख रक्कम 3000 रुपयाचा भरघोस देणगी मूल्य प्राप्त झालेलं आहे. मंडळ आपला आभारी आहे, धन्यवाद. आदरणीय शरदजी चोरगे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आपल्याला विनंती आहे कृपया व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आदरणीय शरदजी चोरगे साहेब, आदरणीय शरदजी चोरगे साहेब आपल्याला विनंती असेल. तसेच चांदबाई शेख आपलं देखील धन्यवाद. रोख रक्कम 3000 रुपयाचं भरघोस देणगी मूल्य आपल्या माध्यमातून मला प्राप्त झालेलं आहे. यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न यश पाटील सारख्या एका बलाढ्य खेळाडूला मित्रा ऍडव्हान्स टॅकल तू करू शकत नाहीस. चढाई करता यावेळेस मात्र अनिकेत रटाडे एक आखाडीचा चढाई बहादर आपल्याला बघायला मिळतोय श्री गणेश वाशी रोहा संघाच्या माध्यमातून. अजून देखील चालू वर्षामधील बक्षिसाच्या प्रतीक्षेमध्ये असलेला हा श्री गणेश वाशी रोहा संघ चढाई करता अनिकेत. तर मागील मॉर्निंग ग्रुप आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये निश्चितच अंतिम विजेतेपदाला गवसणी घालणारा शिवशंभू पार्टनरशिप संघ एका पारड्यामध्ये 2 गुणांची आघाडी निश्चितच असेल. परंतु मित्रांनो मराठ्यांच्या रक्तामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत हार नाही आणि कबड्डी सळक्यामध्ये 1 आणि 2 गुणांची आघाडी काही फार नाही. कमबॅक कोणत्याही क्षणी होऊ शकतो. स्वतःला झोकून देतील दोन्ही संघ. यश पाटील यावेळेस चढाई करता यावेळेस मात्र जंप सक्सेसफुल ठरते. यश पाटील मैदानाच्या बाहेर नजर हटी और दुर्घटना घटी. इसे कहते हैं ईट का जवाब पत्थर से देना. चढ़ाई करता जर्सी क्रमांक 7 निश्चितच विक्रांत कडवच्या माध्यमातून एक जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. आता मात्र ऍडव्हान्स टॅकल सागर पाटील आवश्यकता नव्हती. एका गुणावरती निश्चितच समाधान मानावं लागतंय. प्रत्युत्तर देईल आता मात्र शिवशंभू पाटणेश्वर संघाचा हा एक अनुभवी खेळाडू. 7च एक समीकरण असेल की 7 गड्यांना झुंज द्यावं. या मैदाने उतरे एक गडी प्रतीकला यावेळी शिकार बनवलं जात आहे. 10 नंबर मैदानाच्या बाहेर प्रत्युत्तर दाखल 5 नंबरचा खेळाडू. 4 विरुद्ध 1 खोलवर चढाई करावी लागेल जर यशस्वी व्हायचं असेल. खऱ्या अर्थाने निश्चितच मित्रांनो जबरदस्त स्ट्रगल दोन्ही संघांच्या माध्यमातून केलं जात आहे. यश पाटील मात्र मैदानाच्या बाहेर असेल की विजलास जरी आज तू तुझी कहाणी अजून संपली नाही. अरे हे पडणं क्षणिक आहे. जिद्द अजून तुझी संपली नाही. अरे आज तू हरलाच म्हणजे कधीच जिंकणार नाही असं मुळीच नाही. आणि उद्याचा सूर्योदय तुझ्याच नावाने इतिहास लिहिणार आहे हे विसरून चालणार नाही. दोन्ही संघांनी स्वतःला झोकून द्या मित्रांनो. सहजासहजी माघार घेऊ नका. रसिकांच्या मनावरती अधिराज्य करा. भले 5-5 चढाया झाल्या तरी चालतील. विकी ठाकूर यावेळेस मात्र शिकार बनतोय. आजचा बड्डे बॉय आज काहीशा फॉर्म मध्ये दिसत नाहीये. कमबॅक करावा लागेल. रसिकांना आपल्याकडून अधिकच्या अपेक्षा आहेत. मागील स्पर्धेमध्ये आपण अंतिम विजेते आहात शिवशंभू पाटणेश्वर. तितक्याच ताकदीने तितक्याच जिद्दीने पेटून उठलाय. अर्थातच श्री गणेश वाशी रोहा संघ रोहा तालुक्यामधील एक जबरदस्त आणि नामांकित खेळाडूंचा भरणा असलेला परेश मगर याचा हा श्री गणेश वाशी रोहा संघ.
खऱ्या अर्थाने एक जबरदस्त पद्धतीचा कबड्डीचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. यापुढे होणारा सामना असेल मातृच्या कुर्डूस विरुद्ध धावीर स्पोर्ट्स क्लब रोहा. आपण तयारीत राहायचं मित्रांनो. तिसऱ्या पुकाराला आपल्याला कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्यावा लागेल. त्यावेळेस आपल्या माध्यमातून कोणतेही एक्सक्युजेस या ठिकाणी ऐकून घेतले जाणार नाहीत. या सूचनेकडे आपण विशेष लक्ष द्या. हॅलो, या ठिकाणी नक्कीच एक लक्ष वेधू इच्छितो. या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात दमदार झाली. अतिशय या ठिकाणी एक विशेष व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व, मोठ्या मनाचा माणूस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आदरणीय सन्माननीय विलासदादा पालवे यांच्या माध्यमातून 5001 रुपयाचं देणगी सहकार्य प्राप्त झालेले आहे. खूप खूप धन्यवाद विलासदादा पालवे. त्याचप्रमाणे सन्माननीय मंगेशजी तळेकर साहेबांच्या माध्यमातून 2001 रुपयाचं देणगी सहकार्य प्राप्त झाले. खूप खूप धन्यवाद. आताच मी जे त्याचप्रमाणे धनंजय नथुराम मस्के सदस्य ग्रुप ग्रामपंचायत रासळ यांच्या माध्यमातून सुद्धा 2000 रुपयाचं देणगी सहकार्य प्राप्त झालेले. खूप खूप धन्यवाद. आताच मी ज्या मंडळाची स्तुती करेल, खरोखर धनंजय, या ठिकाणी बंडे मारुती क्रीडा मंडळ रासळच्या माध्यमातून एक दैदीप्यमान सोहळा, कबड्डी सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आपण जर पाहिलं तर ट्रॉफीजकडे मी लक्ष वेधू इच्छितो. अतिशय चकचकत्या आणि चमचमत्या ट्रॉफीज या SI ग्रुप लिमिटेडच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या आहेत. अशा ट्रॉफीज सुधागड तालुक्यामध्ये आम्ही तरी पाहिल्या नाहीत. आणि दुसरी चर्चा नक्कीच करावं लागेल. सर्व रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो सन्माननीय सुबोधदादा मानकर, उपसरपंच कळंब ग्रामपंचायत, मुळशी ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून 2001 रुपयाचं देणगी सहकार्य प्राप्त झाले. खूप खूप धन्यवाद. शेवटची 3 मिनिटं असेल सामना संपायला. तिसरा व अंतिम पुकार झालेला आहे. कुर्डूस धावीर रोहा. आपण मैदानाकडे चला. आता मात्र थर्ड रेड यश पाटील वरती विश्वास दाखवला जातो, जबाबदारी दिली जाते. धन्यवाद आदरणीय विलासदादा युवा प्रतिष्ठान, आपलं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आपण सारी मंडळी या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. आता मात्र चढाई करता सज्ज झालाय जर्सी क्रमांक 5. एक उंचीपुरा असा खेळाडू, नक्कीच वाऱ्यासारखा वेग ज्याच्या पायामध्ये आहे असा जबरदस्त खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. 5 विरुद्ध 1 असा सामना असेल. अंतिम टप्प्यामध्ये आलेला सामना 11 आणि 13 2 गुणांनी निश्चितच वाशी संघ आघाडीवरती आहे. परंतु 2 गुणांच्या आघाडीवरती मित्रांनो आपण शिवशंभू पाटणेश्वर संघाविरोधात निर्भर राहू शकत नाहीत. काहीतरी मोठं करावं लागेल. एक मल्टिपल पॉईंट रेड झाली तर मात्र या सामन्याचं चित्र पालटेल. उत्कृष्ट चढाई करता ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सायकल उपलब्ध झालेले आहे ते आदरणीय उमेशजी चव्हाण. आपल्याला विनंती आहे साहेब, आपण उमेशजी पवार आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आदरणीय उमेशजी पवार साहेब. आता मात्र कमबॅक झालाय. मध्ये मात्र शंका नाही. शिवशंभू पाटणेश्वर एक अनुभवी संघ आहे. स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. आजच्या कार्यक्रमाचे विशेष मान्यवर सन्माननीय श्री भावेशजी बारंगे यांच्या समवेत आदी मान्यवरांचं या ठिकाणी शुभ सन्मान, शुभ आगमन होतोय. सनीलजी गोपन, आदरणीय
प्रशांतजी साजेकर, त्याचप्रमाणे रोशनजी बेलोसे, त्याचप्रमाणे सुहास झुंजारराव, या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आदरणीय सन्माननीय भावेशजी वारंगे यांच्या समेत आमचे सन्माननीय श्री रोशनजी बेलोसे, प्रशांतजी साजेकर, सनी गोफनजी, या ठिकाणी उपस्थित राजमुद्रा प्रतिष्ठान भारजे चे प्रमुख सन्माननीय, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणी सदस्य माननीय जय गणेश दळवी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. श्री जय गणेश दळवी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. दिलीपजी सुखदरे साहेबांचा सन्मान विशाल खडे करतील. नेहमीच या मंडळावरती ज्यांचं प्रेम असतं असं व्यक्तिमत्व दिलीपजी सुखदरे. चला मातृशा कुर्डूस धावीर स्पोर्ट्स क्लब रोहा अंतिम टप्प्यामध्ये आलेला खेळ पुन्हा एकदा यश पाटील चढाई करिता. निश्चितच बघूया 4 विरुद्ध 1 असं समीकरण असेल. यशचं सक्सेसफुल होणं अत्यंत महत्वाचं असेल, परंतु बघूया कितपत प्रयत्न केले जात आहेत. यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकल यश पाटील सारख्या खेळाडूला ही चूक आहे मित्रा. सामना संपुष्टात येतोय आणि मात्र निश्चितच हातातोंडाशी आलेला खास श्री गणेश वाशी रोहा संघ आपण गमावताय. एका गुणाने शिवशंभू पाटेश्वर संघ विजयी झाला. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन, पराभूत संघाचं मात्र गोड कौतुक.